बुद्धाय नमः। धम्मं नमः। संघं नमः। ॲम्बिशन बेनी, तिथले ॲम्बिशन बेनी, तिथले हे रहिवासी आहेत हे दोघेही. तर बाबूराव हिवराळे हे औरंगाबादचे रहिवासी आहेत आणि न आमंत्रण देता ते आपल्या कार्यक्रमाला रुजू झालेले आहेत. त्याबद्दल त्यांचं आणि त्यांच्या सौभाग्यवतीचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. आणि असं गृहीत धरूया की आपण कोणत्याही मोठ्या माणसाला इथे मेन पाहुणा म्हणतो ना आपण, गेस्ट, त्यांना कोणालाही बोलवलेलं नाहीये, पण आपण या दोघांना मेन पाहुणा म्हणून त्यांच्या हाते आपण बुद्धांची पुष्पहार वाहून कार्यक्रमाला सुरुवात करून घेऊया. बाबूराव हिवराळे प्लीज या पुढे, तुम्ही या पहिला. जिच्या मायेच्या पदराखाली पूर्ण महाराष्ट्र घडला अशी माता जिजाऊ, तलवारीची धार असणारा छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर या सर्व रमलांना माझा त्रिवारा विवाह. आता कार्यक्रम आज आपल्या रमाई म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या धर्मपत्नी यांची जयंती आपण इथे आपल्या आवारात पहिल्यांदाच मोठ्या जल्लोषात साजरी करत आहोत. अतिशय कमी वेळात महिलांनी म्हणजे 3च दिवसात महिलांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याचं सादरीकरण येत्या 10 मिनिटात होईलच. तोपर्यंत आपण थोडी प्रस्तावना वाढवूया. निवाडे आजी अजून आलेले नाही. तोपर्यंत मोरे आईंना आपण मेणबत्ती प्रज्वलित करायला सांगूया. मोरे आई पुढे या आणि मेणबत्ती प्रज्वलित करा. ज्यांनी आपल्याला ज्ञानाचा खरा मार्ग दिला त्याच्यासाठी ही मेणबत्ती आहे.
मागे बसलेल्या मुलांनी प्लीज आवाज करू नका. तस्मै स्वराज प्लीज खुर्चीवर बसून घ्या. आणि कपडे पाठवले की टाळी कपडे पाठवले 5 मिनिटाच्या साठी केल्या जातात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी 5 तत्त्व सांगितलेली आहेत गणपतीकडे पाहून ती आपण लक्षात आणली आणि तसं वागणे याचा अर्थ असतो आजपर्यंत उज्ज्वल हे फक्त आजच्या दिवसापर्यंत मर्यादित न ठेवता हे आपल्या रेग्युलर जीवनामध्ये म्हणजे आपण जे रोजचं जीवन जगतो धकाधकीचं का होईना आणि सुखाचं का होईना पण हे 5 तत्व आपल्या लक्षात राहिले पाहिजे. सासूचं नाव काय? आनंद सातवाड. सगळ्यांची सांगू पण ना हात जोडून सात सासूला 3 वेळा बोला सर्वांनी इथे तुम्हाला सगळ्यांनी पायाचा चपला बाजूला कराव्या. तोपर्यंत बाकीच्या महिलांनी खाली येण्याची तसदी घ्यावी. अतिशय उशीर करू नये म्हणजे चालणार नाही. ज्या बायका उशीर करतील ना त्यांचा कार्यक्रम रद्द करण्यात येईल. माता रमाईलाही आपण इथे पुष्पहार वाहणार आहोत. माया सुरेश लोखंडे यांनी पुढे येऊन माता रमाईच्या प्रतिमेला हात घालावा. कोण आहे? बाळगायची आहे. अरे इथे इकडे इकडे इथे आपल्याला रक्षक वन आणि रक्षकच्या महिलांचे इथे स्वागत आहे. ज्यांनी वेळात वेळ काढून इथे त्यांची उपस्थिती दाखवली. त्या साईडने पडते त्यांच्याही टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया.
बुद्धं धम्मं संघच्च सुगततत्त्वदातुरातुवप्पे लङ्काय जम्बुदीपे तिदसमुद्रवने नागलोके च शोभे सभ्येति बुद्धं सवित्ते सभ्येति बुद्धं दशबलसंख्यं भूमि चेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सबठानेषु पठितं शारीरिकलातु महाबोधि बुद्धं सकलविषयाति इति भगवान् सम्मा सम्बुद्धो विद्याचरत्सम्पन्नो सुगतो लोकविदो अनन्तरो पुरीशब्दं सारथि सप्तादिकां असङ्गो बुद्धो भगवाति बुद्धं चित्तस्य विकासं गच्छति एच बुद्धादिकांच एच बुद्धा अनागता बचपन्ना एच बुद्धा भगवन्नानि सबदा नति शरणं मह्यं बुद्धो मे शरणं वरं तेन सज्जवचेन होतु मे जन्मकरम् उत्तमेगा वन्देयम् पादपशोऽनुत्तमो बुद्धोयो करितो दोषो बुद्धो कमतो तमामः यं किञ्चिरतनुलोके रतं बुद्धं सनोति तस्मासोति विभक्तो योऽसिनसिन वर्गोऽधिमले नारसिसेन वैति विचित्वा सम्बोधिन गच्छामि अनुग्रानो लकतं पटिपटिया बुद्ध पूजे पटिपटिया संघ पूजे अर्धविनाय पटिपटिया जाति जन्म मरण महापरिनिर्जिकामि जीवन बुद्धिकामे माये समागमो संसमागमो यागापटिया दीर्घवस्तुकालेन सस्यधनक्ति हेतुच्च ईकवैदिकयोगच्च राजनकौतुकम्बिको सपापापसकरं कुशलं समुपसम्पदा सचितपरियोदपनम् एतं बुद्धानुशासनं धम्मं अस्मि लोके परमे च लतावता बद्धरो यावता सतिज अपन्ति काय कसति सुवेदापरो होतिरो यो रमणपजति एतेन सज्जवचेन होतु मे जय मङ्गलम् नति मे शरणं मह्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सज्जवचेन होतु मे जय मङ्गलम् नति मे शरणं मह्यं सङ्गो मे शरणं वरम् एतेन सज्जवचेन होतु मे जय मङ्गलम् अतिशय सुंदर वंदना तस्मैने इथे घेतलेली आहे त्या बाळासाठी होते. कार्यक्रमाची सुरुवात आता पुढे करूया आपण. प्रथम इथे जमलेल्या सर्व महिलांना
आमच्या वतीने म्हणा, आमच्या सोसायटीच्या वतीने म्हणा, हार्दिक शुभेच्छा. आज आपण इथे माता रमाई यांच्या जयंती खातर जमलेलो आहोत. फारच मोठा जमाव मला दिसत आहे. जगामध्ये विद्येचा शिरोमणी असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासारख्या मानवाला उजेडाकडे जाणारी वाट दाखवणारा प्रज्वलित असा महामानव कसलाही जातीभेद न करता घटनेची केलेली प्रस्तावना, त्यामध्ये असलेली रमाईची साथ, आज आपण ज्या व्हाईट कॉलरने उभं असतो ताट मानेने इतर समाजांसमोर इतर कार्यक्रमामध्ये आठवड्याने थोडं प्लॅनिंग मध्ये 19-20 होऊ शकतं, पण आम्ही पूर्ण प्रयत्न करू की ते 19-20ही आम्ही होऊ देणार नाही. अतिशय कमी वेळात बाकीच्या ज्या महिलांनी सादरीकरण करायचं ठरवलेलं आहे ते अतिशय 3 आणि 4 दिवसातच त्यांनी केलेलं आहे. त्या महिलांसाठी आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आज आपल्या माता रमाईचा वाढदिवस आहे. ही माता रमाई आपली एकट्याची नाहीये, ही सर्वांची आहे. हे सगळ्यांनी आत्मसात केलं पाहिजे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खंबीरपणे उभं करण्यासाठी या आईचा सर्वात मोठा आणि महत्वाचा आणि सोन्यासारखा वाटा आहे. त्यांचा जन्म अगदी खेडेगावात म्हणजे वंगण गावात झालेला एका गरीब कुटुंबात. त्यांना एक मोठी बहीणही होती आणि त्यांच्यापेक्षा लहान अशी 2 भावंड होती. अतिशय म्हणजे वयाच्या 6व्या वर्षीच रमाईचे आई यांचं आजाराने निधन झालं. 2 भावंडांची जबाबदारी त्यांच्यावर आली. पण वयाच्या 6व्या वर्षी, महिलांना आज तुमची मुलं पण 6 वर्षाची आहेत, किती जबाबदारी घेतात बघा. चप्पल इकडे फेकतात, बुटे तिकडे फेकतात, दप्तर पण तिकडे फेकतात. आपल्याला आताच्या या बालकांना म्हणजे 6 वर्षाच्या सर्व काही सांगावं लागतं. पण त्या टायमाला म्हणजे काही सवलती तर नव्हत्याच, म्हणजे काहीच नाही. ना लाईट, ना फॅन, ना पंखा, ना टेलिफोन, ना मोबाईल, म्हणजे काहीच नव्हतं त्या टायमाला. त्या काळामध्ये रमाईचं छत्र छाया उडून गेली, म्हणजे ते त्यांच्या माता, त्यांच्यावरून त्यांचा हात निघून गेला. पण त्यांची आई जाताना त्यांना म्हणाली की रमाई, तू माझ्या परिवाराचा सांभाळ कर. एका 6 वर्षाच्या बाळाकडून त्यांच्या आईने केलेली ही मोठी अपेक्षा शेवटपर्यंत त्यांनी आंबेडकरांसोबत घरी येऊन सुद्धा 6 वर्षांमध्ये ते त्यांच्या 2 लहान भावंडांनाही सांभाळत होत्या. आई मरण पावल्यानंतर काही वर्षातच त्यांचे वडील यांनाही एक आजाराने ग्रासले होते, म्हणजे त्यांना एक लकवा मारला होता, म्हणजे पॅरालाइज झाले होते. सगळं त्यांचं आथरुणातच होत होतं. 6 वर्षाची ही लहान मुलगी माता रमाई पॅरालाइज झालेल्या बापाची अंघोळ, सू अगदी आनंदाने करत होती. सकाळी उठून बाबाला आंघोळ घालणे, लहान भावंडांना जेवण करवणे, त्यांचं संगोपन करणे. तेव्हा तर गॅस वगैरे काही नव्हताच, पण त्या गावाला सरण म्हणतात, तुम्हाला माहिती असेल, लाकूड म्हणजे सरण म्हणतात. मग त्या लाकूड गोळा करायच्या आणि त्याच्यानंतर पुढचा जो स्वयंपाकाचा कार्यक्रम आहे ती 6 वर्षाची बालिका म्हणजे आपली रमाई करत होती. त्यानंतर
अतिशय हा माणसा काळ आहे, त्यामुळे तिथे बालविवाह हा रुजू होता. बालविवाह रमाबाईंचा वयाच्या 9व्या वर्षी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत वयाच्या 9व्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14-15 वर्षाचे असतील. अगदी लहान वयामध्ये त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी सुरुवात झाल्या. रामजी आंबेडकर हे त्यांचे सासरे होते आणि जिजाऊ ही त्यांची सासू होती. माहेरी अत्यंत कष्ट घेऊन सुद्धा ही माय सुभेदाराच्या घरी माजली नाही किंवा तळमळा लाजली नाही. कारण सुभेदार बोललं तर खाणं पिणं भक्त नव्हतं यांचं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14-15 वर्षाच्या मध्ये पण अगदी गुपगुपत होते. रामाई बोलल्या, माझं एकदम चांगल्या घरात लग्न होत आहे, कारण की माझा नवरा एकदम गुपगुपत दिसतोय, म्हणजे तो सुभेदार म्हणजे मला खायला प्यायला भरपूर मिळेल, असं तिचा बालमन विचार करत होतं. पण संकटांचा जो धुचका होता तो रमाबाईंची पाठ सोडायला काही तयार नव्हता. खूप छान दिवस चाललेले. बाबासाहेब आंबेडकरांसोबत आली होती. सर्व काही सुरळीत चालायचे. रामजी आंबेडकर सुद्धा त्यांचा खूपच लाड करायचे. शिक्षणासाठी काही दिवसांनी त्यांना बडोद्याला जावे लागले. त्यासाठी पैशाची लागणारी जी खेचाखेच आहे, जी तानाताण आहे, रमाबाईंनी ती कोणालाही न सांगता स्वतःकडून कशी पुरवता येईल ह्या त्या मातेने विचार केला. आपला नवरा समाजासाठी काहीतरी करत आहे, समाजासाठी, हा स्वतःसाठी नाही. समाज म्हणजे याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आले. आपला पूर्ण म्हणजे रमाबाईंचं म्हणणं असं होतं की त्यांच्या पूर्ण खानदानीमध्ये माझा एकटा नवरा एवढा शिकत आहे. त्यांना बॅरिस्टरची जी पदवी मिळाली, बॅरिस्टरच्या पदवीनंतर त्यांना लंडनला जेव्हा जायचं होतं, पैसे अजिबात नव्हते. बडोद्याच्या युनिव्हर्सिटीने त्यांचा जो खर्च उचलला होता, त्यामुळे त्यांना बडोद्याच्या युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेजमध्ये रुजू व्हावं लागलं ॲज अ प्रोफेसर म्हणून. तेव्हा त्यांना जो पहिला पगार झाला होता तेव्हा तो जेमतेम 450 रुपयाचा होता. रमाबाईंना खूप आनंद वाटला की माझ्या नवऱ्याने पूर्ण पगार माझ्या हाती दिलेला आहे आणि आता तो मी कसा खर्च करू. त्या मातेने माहेरच्या लोकांना, सासरच्या लोकांना, भावांना सर्वांना कपडे घेतले खूप आनंदाने. पण काही दिवसाने ते पैसे संपले. माता रमाईने पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकर साहेब, माझ्याकडे खर्चायला पैसे नाहीयेत. बाबासाहेब आंबेडकरांसोबत मी तुला पूर्ण 450 रुपये पूर्ण महिना चालवायला दिले होते आणि तू हे काय करून बसलेस, पूर्ण खर्च करून बसलेस. कपड्याचा दिखावा कशाला पाहिजे, सोन्या चांद्याची रोषणाई कशाला पाहिजे. शेवटी तुझं पोटच तुला हाक मारे जेव्हा तू भुकेले असशील. तुझं सोनं चांदी करणार आहेस का. रमाई अगदी आदराने म्हणाली, नाही साहेब, मला दिखावा नकोय, मला सोन्या चांद्याची रोषणाई नकोय. मी आलेल्यांचा मान ठेवी, सन्मान ठेवी. बस एवढ्या एका शब्दावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, रमाई, तुला आता पुढच्या महिन्यापासून मी अगदी 30 रुपये देणार किंवा 35 रुपये. त्या 35 रुपयामध्ये तुला पूर्ण महिना चालवायचा आहे. कसा चालवायचा आहे ते तू बघून घे. रमाईने काही योजना आखल्या आणि महिना 35 रुपयामध्ये भागवून त्याच्यातही 5 रुपये त्यांनी सेव्हिंग केली आणि त्या 5 रुपयाच्या सेव्हिंग मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा लंडनला गेले. आणि आता तर 5 रुपयाची म्हणजे काही किंमत आहेच नाही. आपला नवरा बॅरिस्टर होऊन जेव्हा लंडन मधून परत आले तेव्हाही त्यांना खूप पैशाची गरज होती. त्यांची पैशाची गरज भागवण्यासाठी
त्यांनी शेण गवऱ्याही थापल्या. कधी थापल्या? दिवसा नाही थापल्या, कारण की लोक त्यांना नावं ठेवत होती की बॅरिस्टरची बायको आहे, शेण करते, गवऱ्या करते, लाकडं गोळा करायला जाते, म्हणून त्या पहाटे उठत असत आणि लाकडं जी काय आहे ती सकाळची गोळा करत असत आणि गवऱ्याच्या नाव्या त्या रात्रीच्या 9च्या नंतर थापत असत, कारण पहिल्या किरणाने त्या गवऱ्या वाळायला पाहिजे. असा छानसा प्लॅनिंग त्यांचा असायचा आणि कोणत्याही घराची जबाबदारी त्यांनी अजिबात स्वीकारली नाही की मी एका बॅरिस्टरची बायको आहे आणि मी शेण का करू आणि मी काड्यानं पाचोळा का उचलू. कारण त्या शेण आणि काड्या पाचोळ्यावरच आपला भारताचा शिरोमणी उभा राहिलेला आहे. त्यामुळे आपल्याला या गोष्टीची अजिबात लाज वाटता कामा नये, कारण जेव्हा माणूस शून्यातून वरती येतो ना तेव्हाच त्याला त्याची कदर असते. आणि त्यांच्याकडे ऑलरेडी आहे त्यांना त्याची किंमत नसते. तुम्ही स्वतःच बघा, नवऱ्याकडे एखादी साडी बघून बघा, ती 6 महिन्याने मिळेल ना तेव्हा बघा तो आनंद ऑलरेडी तुमच्याकडे असलेल्या साडीचा आनंद खूप जमीन आसमानचा फरक आहे. अशा आपल्या माता रमाईने संसाराचा जो गाडा खेचताना तो राज्यघटना सुद्धा माता रमाई आडांनी त्यांनी काही शिकलेलं नाहीये. राजकारण ते 18 तास बसून पूर्ण समाजाचा अभ्यास करून मग ती राज्यघटना दिलेली आहे. कोणत्याही जातीला कोणत्याही धर्माला त्याच्यामध्ये नावाजलेलं नाहीये. अतिशय अथांग कष्टाने राज्यघटना केलेली आहे. त्या त्यांचे राजकारणी लोक येत असतात त्यांना भेटायला, पण साहेबांनी सांगितलं होतं की माझ्या अभ्यासात जास्त व्यत्यय येऊ नकोस. त्याची काळजीपूर्ण रमाईने घेतली. आलेल्या सगळ्या पाहुण्यांची नावं विचारत त्यांना चहा, पाणी, नाश्ता, कुठून आला, काय कारण आहे हे सुद्धा त्या लिहून ठेवत. इतकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना शिकत ठेवलेलं आणि त्या तसंच करत होत्या. प्रत्येक डॉक्टर बाबासाहेबांच्या अथांग कष्टामध्ये रमाईचा तेवढाच वाटा आहे जे बाबासाहेब आंबेडकरांसोबत. वडाचं झाड म्हणतो ना आपण, वडाचं झाड हे 400-500 वर्ष टिकतं, किंवा त्याच्यावरही जास्त टिकतं. त्याला पाण्याची गरज नसते. ते स्वतःच एवढं मजबूत असतं खालून, कारण ते स्वतः उगलेलं असतं. त्याची जमिनीपर्यंत खूप खोल गेलेली असतात, त्यामुळे त्याला पाणी घालायची गरज नसते. वाईट विचार मी तुम्हाला सांगते, वाईट विचारांची खत घालण्याची गरज नसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी वडाचं झाड आहे आणि वडाच्या झाडाला धरून ठेवण्याचं काम हे माता रमाईने केलेलं आहे. आज आपला नवरा डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, जे काय आहे ना प्रॉब्लेम ते खूप आदरणीय आहे. म्हणजे मतलब कुछ बोल ही नहीं सकते इस बारे में कि बिकॉज ऑफ दिस मॅच वी ऑल आर हियर. या एका माणसामुळेच आपण इथं आहोत. आपण कोणाही एका व्यक्तीच्या लावते म्हणा, लाचारीपणा त्याच्यामुळे आपण इथे नाही आहोत. आपल्याला जे काही आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस खूप संघर्षाने आपल्याला दिलं आहे आणि या वटवृक्षाला हात लावण्याची आता आपली गाडी आहे. कारण आता बाबासाहेब आंबेडकरांसोबत प्रत्येकाने स्वतःच्या मनात आणि स्वतःच्या शरीरात एक आंबेडकर हा उभा केलाच पाहिजे. आता तुमच्यासाठी लढण्यासाठी कोणी नाहीये. जेव्हा तुम्ही 10, 15, 100, 1000 लोक येतात ना तेव्हा तुमचं कोणीतरी एक ऐकलं, पण तेव्हा एवढ्या हजार लोकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकटेच होते आणि ते हा संघर्ष देत होते. सगळं सुखसोयीमध्ये आपण जर त्यांच्या कष्टांना मागे डावातून स्वतःची आरेरावी करू लागलो तर याच्यासारखा निर्लज्जपणा दुसरा कोणताच नाहीये. त्यामुळे या वटवृक्षाला सांभाळण्याचं काम, या झाडांना फुलं नसू द्या पण हे झाड तुम्हाला सावली खूप देईल हे तुम्हालाही माहिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी वटवृक्षच आहे. त्यांचे विचार, त्यांच्या फांद्या, त्यांची मुळं
हे सगळं आपल्याला शेवटपर्यंत हवंय, कारण की ही जरा आपली मधली पिढी आहे, आपले सासू सासरे म्हणा, ही आपली जाणारी पिढी आहे. पण सर्वात महत्वाचं भगिनीनं आपली येणारी जी मुलं आहेत त्यांना जर हे विचार आपण सांगितले नाही, त्यांचे कष्ट, त्यांनी सोचलेल्या हाल अपेक्षा हे जर आपण त्यांना सांगितलं नाही तर ही पिढी कणखरपणे उभी राहणार नाही. म्हणून असे कार्यक्रम ठेवणं गरजेचं आहे की भले खेळता बागडता का होईना आपली मुलं चार शब्द कानावर ऐकतील, घरी जाऊन आपल्याला प्रश्न करतील की मम्मी हे असं का, पप्पा ते तसं का. आपणही तेवढा अभ्यास असला पाहिजे. माता रमाईच्या आजच्या या सोहळ्यानिमित्त रक्षक वध मधल्या काही महिलांनी इथे जी उपस्थिती दाखवली आहे त्यांच्याबद्दल मी मनापासून आभार मानते. टाळ्या. खूप मोठा मॉब दिसत आहे, एक्सेप्ट नव्हता पण खूप छान वाटतंय सगळ्यांना एकत्र बघून. भाषण हे केवळ ऐकण्यापुरतं मर्यादित नसावं, हे रोजच्या वापरात आलं पाहिजे. म्हणजे मान्य आहे की आपल्याला ते बाजूच्या परिसरामुळे किंवा इतर काही गोष्टींमुळे ते प्रत्येक वेळेस आपल्याला सादर करता येत नाही, पण ते करण्याचा प्रयत्न करणे, ते समोरच्याला कळायला पाहिजे की हा माणूस प्रयत्न करतोय. प्रत्येक वेळेस समोरचा चुकीचा असला तरी मान डोलवणे, मुंडे डोलवणे हा एक सोल्युशन नाहीये. अशा या माता रमाईच्या आजच्या जयंती निमित्त तुम्ही सगळे जमलात. पुन्हा एकदा मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करते आणि माझे 2 शब्द थांबवते. इथे सर्व महिला जमलेल्या आहेत, वेळ काढलेला आहे त्यांनी. अतिशय म्हणजे सगळ्या छान अशा नटून थटून आलेल्या आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी जर आपण गाणं नाही म्हटलं तर त्या हसणार नाहीत, म्हणून आपण एक गाणं ठेवलेलं आहे. त्या बालिकेला म्हणजे ती आहे 10वीला आहे, समृद्धी. अतिशय अभ्यासाचा कठीण वेळ म्हणून आणि समृद्धी इथे तुमच्या स्वागतासाठी हे गाणं योजलं आहे. शांतपणे सहकार्य करावं आणि त्याच्यानंतर टाळ्या वाजवाव्यात. इतिहासाचे रंगरूप आहे. स्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. दारिशाती गुळी सभा मंडपी स्वागत झाले, दारिशाती गुळी सभा मंडपी स्वागत झाले. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र करायचे कोणी उपासक, कोणी तपस्वी, कोणी साधक. नम्र करायचे कोणी उपासक, कोणी तपस्वी, कोणी साधक. स्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. थँक्यू.
थँक्यू. अतिशय सुंदर त्यांनी गायलेलं आहे, पण टाळ्यांचा प्रतिसाद जरा जोरात हवा होता असं नाही वाटत आहे? थँक्यू समृद्धी, थँक्यू प्रार्थना ताई. यानंतर वैशाली जाधव ज्या आहेत त्या आपल्यासमोर भाषण करणार आहेत. वैशाली जाधव आई, कुठे आहात तुम्ही? प्रोत्साहित करावं. सर्वांना प्रथम विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रज्ञाशील करुणेचे महासागर, भारतरत्न बोधिसत्व, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस प्रथमतः अभिवादन करते. त्याचप्रमाणे माता रमाई, माता भीमाई, माता यशोधरा, माता महामाया, स्त्री शिक्षणाच्या उद्धारकर्त्या क्रांती ज्योती सावित्री फुले, महात्मा ज्योतिराव फुले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शाहू महाराज या थोर महापुरुषांना अभिवादन करते. तसेच दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा, बोधिसत्वांच्या सुनबाई, महाउपासिका आदरणीय मीराताईजी आंबेडकर यांच्या चाललेल्या धम्ममंगल कार्यात त्यांच्या त्यागास पंचांग प्रणाम. तसेच या ठिकाणी महालक्ष्मी गार्डन सोसायटी या मंडळाचे आजी माजी पदाधिकारी, सभासद, रहिवासी, महिला मंडळ, उपास उपासिका या सर्वांना सस्ने जय भीम, नमस्ते. आज आपण कशासाठी जमलो आहोत हे सर्वांनाच माहीत आहे. तरी टीचरनी आधी सांगितलेलं आहे, बऱ्याच काही बोलल्या आहेत. तरी माता रमाईनी भिकू धोत्रे यांची मुलगी, भिकू धोत्रेला 4 मुलं होत. एक आकार, राणी, गौराना, शंकर. राणी 9 वर्षाची असताना भीमराव रामजी आंबेडकर यांच्या बरोबर विवाह झाला. विवाह झाल्यानंतर त्या बाबासाहेबांच्या पाठीमागे सावली जशा उभ्या होत्या, आईच्या उपदेशाप्रमाणे आणि सासऱ्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्या वागल्या. रमाईने दारिद्र्यात खूप जीवन घालवले, उपाशी पोटी जीवन जगल्या. शेणाच्या गौऱ्या वेचून आपल्या मुलांचा सांभाळ केला. अगदी काटकसरीने, या काटकसरीच्या पायी बाळ गंगाधर नावाच्या मुलाला कमवले. केवळ कशासाठी? तर बाबासाहेब म्हणाले, माझा समाज बोलेल चालेल, शासन कसा दमाल बनेल यासाठी. बाबासाहेब रमाईची विक्रमाला साथ होती. परदेशी असताना रमाईने भरपूर कष्ट केले. काही दुःख प्रसंग आले, तेवढ्या प्रसंगांना रमाईने सामोरी जात होत्या. रमाईने कधी साडी चोरीसाठी किंवा दागिन्यासाठी बाबासाहेबांना जवळ हट्ट कधी केला नाही की रागवल्या नाही. अशी गुणसंपन्न करुणामयी शुभाचा वाटा उचलणारी आदर्श पत्नी भीमरावांची होती. त्या भीमरावांची पत्नी होती. रमाईने आपला सारा देह शिजवला व कष्टाने सारा संसार छाटला. अशा या थोर मातेला आज जयंती निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देते. नाही ते सांगते जय भीम, जय महाराष्ट्र. घेण्यासारखं आहे, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजवा. आता माझा एक सांगणं आहे,
कोण पाळतं नाही पाळतं. आपले बुद्ध त्यांचे एक शिष्य होते, त्यांना आपण लाफिंग बुद्ध म्हणून ओळखतो, सर्वांनाच माहिती आहे. मग आपल्याला पण तेच करायचंय, नेहमी हसत राहायचंय, दुसऱ्याला हसवायचंय. मग सर्वांनी एकदम मोठ्याने हसा. एकोणीसशे 6 साली जेव्हा रमाईचा विवाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत झाला, तेव्हा त्यांच्या माहेरच्या काही सोनं दागिनं, त्याच्यामध्ये बांगड्यांचा विशेष उल्लेख केला जातो. जेव्हा डॉक्टर बॅरिस्टर बनण्यासाठी बाहेरगावी जात होते, तेव्हा माझ्या रमाईचा सांभाळ किंवा देखभाल कोण करेल म्हणून त्यांनी मित्रांच्या हॉस्टेलवरती माता रमाईला ठेवले होते. मुलं रोजच खेळताना बागडताना त्यांना दिसत होती, पण 3-4 दिवसापासून ही मुलं खेळत नाही, बागडत नाही. का बरं असं झालं असेल याचा तेव्हा ज्यांनी शहानिशा केली, तेव्हा त्यांना कळालं की गृहाला, त्या बालगृहाला कोणीही दान दिलेलं नाहीये, कोणीही मदतीचा हात दिलेला नाहीये. मग चालवणाऱ्यांनी धनधान्य भरून शिजवून त्या बालकाला कधी घालावेत म्हणून ही बालक 3 दिवस झाले उपाशी आले आणि उपाशी पोटी 3 दिवस कोणतंही लेकरू बाहेर खेळायला येणारच नाही. असं जेव्हा माता रमाईने ऐकलं, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू त्या एका बंद खोलीत गेल्या आणि ढसाढसा रडल्या. तुम्ही माझ्या आश्रमात आश्रयासाठी ठेवलेला आहे, ते मुलं सुद्धा आश्रमात आश्रयीत नाहीये, म्हणजे त्यांना आधारच नाहीये म्हणून ते उपाशी आहेत ना. पण याची या गोष्टीची झळही रमाईने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लागून दिली नाही, कारण त्यांच्या अभ्यासामध्ये फारच व्यत्यय येईल. परस्पर त्यांच्या जवळचे दागिने त्यांनी पहिल्यांदा जेवू आला. मी पहिल्यांदा साहेबांना विचारा. रमाई म्हणाल्या, माझं जितकं आणि त्याच्यावरही जास्त मला माझ्या साहेबांवर भरपूर विश्वास आहे. ते या कार्यात रमा तू असं करू नकोस असं म्हणणारच नाही. त्यामुळे त्या बांगड्या तुम्ही मोडा किंवा गहाण ठेवा आणि या लेकरांना जेवण ठरवा. असा लग्नानंतरचा त्यांचा हा संसार अतिशय आनंदाने नवऱ्याची मर्जी बाळगून त्यांनी केला. आणि इथे आज ते बाळ जन्माला आलं होतं. म्हणजे रमाई जेव्हा जन्माला आल्या होत्या, तेव्हा कॅसेटवर पण आपण गाणी ऐकतो ना त्यांची. आपल्याही महिलांनी काही गाणी इथे सादर करण्याचं ठरवलं आहे. त्या एक नृत्य करणार आहे तिथे. जन्म म्हणजे आजचाच जन्म आहे त्यांचा. 7 फेब्रुवारी 1998 साली हा त्यांचा जन्म आहे. त्या जन्माला धरूनच महिलांनी एक नृत्य सादर करण्याचं ठरवलं आहे. त्यांची तशी तयारी आहे. पण त्याआधी इथे बोलणारे आणि इच्छुक हात वर करणारे खूप दिसत. मला हात वर करून द्या भाऊ. एक त्यांचा हे घ्या, इकडे सोनाली ताई इकडे हात वर करा. गुड गाय. त्या त्यांचं मनोगत इथे व्यक्त करतील. त्याच्यानंतरही कोणाला काही बोलायचं असेल किंवा त्याचे विचार त्यांना मांडायचे असतील तर अजिबात बंदी नाहीये. पण मोकळेपणे तुम्ही तुमचं मन मांडू शकता. फक्त किचन आणि मंगळवारचा गुरुवारचा बाजार याच्या व्यतिरिक्त आज जे तुम्हाला व्यासपीठ मिळणार आहे बोलण्याचं, ते तुम्ही इथे वापरू शकता. व्यक्त करा.
प्रथमच इथे जमलेला महिला मंडळ सर्वांना प्रथमच जय भीम. अखंड विश्वाला शांतीचं मध्य मार्ग दाखवणारे सकाळ भगवान नौतम दलितांचे उद्धार करते महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले, भारताचे वीर दैवशी छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा कोटी कोटी प्रणाम. 7 फेब्रुवारी 1898 साली रमाईंचा वनंत या गावी जन्म झाला. वयाच्या 9व्या वर्षी रमाई भीमराव आंबेडकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. तिथपासून रमाई आंबेडकरांची प्रेरणा होती. बाबासाहेबांना विद्वत्तेच्या उच्च शिखरावर नेणारी दिव्य शक्ती होती. रमाईने कधी आंबेडकरांजवळ कधी हट्ट केला नाही. नेहमी गौऱ्या शेण्या थापून कोणता आपलं स्वतःचं घर कुटुंब चालवलं. तसंच त्यांनी जे पैसे काही राहिले त्यांना आंबेडकरांना शिक्षणासाठी त्यांनी मदत केली. अशा रमाईच्या एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवते. जय भीम. मला बोलता येत नाही. थोडक्यात ऐकल्याबद्दल धन्यवाद. पण अतिशय सुंदर होतं. दुसरं कोणाला 2 शब्द बोलायचे आहेत का? पुरुष मंडळीतलंही कोणी आलं तर चालेल. महिला आहेत म्हणून मागे राहू नका. मागे जे पुरुष मंडळी बसलेले आहेत त्यांनीही त्यांचे 2 शब्द व्यक्त केले तरी चालेल. मनीष ये आणि माता रमाई यांच्या जन्माच्या निमित्ताने जे आज नृत्याचं सादरीकरण होणार आहे त्यासाठी आपण थोड्याशा ज्या खुर्च्या आहेत त्या मागे घ्याव्यात. वैशालीताईंनी इथं सूत्रसंचालन पद्धतीने ते केलेलं होतं माता रमाईचं. अगदी म्हणजे बालपणापासून त्यांच्या लग्नाच्या ज्या काही त्यांनी ज्या काही परिस्थितीतून मार्ग कसा काढला ते त्यांनी अगदी कळकळीने आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. तेव्हा त्यांच्यासाठी खास त्यांच्यासाठी कायम म्हणजे खूप भारी वाटलं. थँक्यू. त्यांनी खूपच छान बोलल्या. म्हणजे जे आम्ही बोलणार होतो ना ते सगळं ठेवलं नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी कायम जाऊ दे बाबा. मी एक छोटीशी कविता लिहिलेली आहे. ते कालच लिहिली आहे मी. करुणाबाई, तथागत गौतम बुद्ध, तसेच आपल्या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना माझा दंडवत प्रणाम. माता अहिल्याबाई ज्यांनी 27 वर्ष राज्य केलं महाराष्ट्रावरती. माता जिजाई होळकर अहिल्याबाई होळकर याही होळकरच आहेत त्या. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. माता जिजाई ज्यांच्यामुळे मी आज इथं उभी आहे तुमच्या समोर मी जे काही बोलते. माता सावित्रीबाई ज्यांच्यामुळे मला शिक्षण मिळालं आणि मी इथं तुमच्या समोर 2 शब्द बोलते एवढं निर्भीडपणे. ज्यांच्यामुळे मला इथं ताकद मिळाली. कारण की तेव्हाचा काळ आपल्या सगळ्यांना माहितीये संविधानाच्या अगोदरचा.
जो काळ होता तो महिलांना म्हणजे शिक्षण काहीच नाही म्हणजे अगदी ती कोणाच नव्हती, काहीच नव्हती ती कोणासाठी, काहीच नव्हती ती. ते कशामुळे काय झालेलं आहे आपल्या सगळ्यांना माहितच आहे, संपूर्ण समाजाला, संपूर्ण भारताला माहिती आहे. पण केवळ बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे, या संविधानावरती आपल्या भारताचा जो काही कारभार आहे तो चालतो. त्याच्यामुळे स्त्रियांना खूप संधी मिळालेल्या आहेत. ज्याचं एक उदाहरण आहे हिंदू कोड बिल, ज्याचा जर तुम्ही लोकांनी अभ्यास केला असेल, तसं म्हटलं तर मीही नाही केलेला, मी पण ऐकलेलंच आहे. जे आहे ते मी सांगते. पण जो काही अधिकार मिळाला आहे, इनफॅक्ट मी अशी माहिती काढलेली होती की त्यावेळी हिंदू कोड बिलला केलेला होता. आता हे त्यांनाही माहिती होतं की नाही हे मला पण नाही माहिती. पण आता जर काय तेव्हाचा विचार केला तर तो वाटतो असा, त्याही समाजाला, त्याही परिवाराला तो फार वाटेल. पण आता ते काय जे आहे ते आहे, ज्याच्यामुळे आहे, संविधानामुळे आहोत आपण इथं स्त्रिया जे काय आहोत आज, ज्या शिकल्यात सवरल्यात, ते माता सावित्रीबाई फुले, महात्मा फुले जे आपले राष्ट्रपिता आहेत त्यांच्यामुळे आहोत. माता रत्नीबद्दल तर वैशालीताईंनी खूप छान माहिती दिलेलीच आहे की त्यांचा त्यागाचं म्हणजे आजची स्त्री विचारही करू शकत नाही एवढा त्याग त्यांनी दिलेला. आणि त्यांच्या वाट्याला जो काही त्याग आलाय तो आपल्या वाट्याला कधीच येऊ नये असं मी मनापासून म्हणजे कळकळीची माझी विनंती आहे. कारण की त्यांनी त्या काळी एवढं भोगलंय हे मला सांगण्याची म्हणजे काही गरज नाही वाटत आहे. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की त्यांनी किती भोगलं. आणि त्यांच्या साथीमुळे, केवळ फक्त त्यांच्या साथीमुळे डॉक्टर बाबासाहेबांनी जे काही प्रयत्न केले, जो काही प्रवास केला, तो इतका खूप म्हणजे खूप धाडसीचा असा जो काही प्रवास झालेला आहे त्यांचा, त्याचा सगळ्यांना, आपल्या पूर्ण भारतीयांना त्याचा फायदा मिळालेला आहे. आणि ते संविधान फक्त आपल्या एका समाजासाठी नाहीये, त्यांनी कोणत्याही माणसामध्ये फरक केलेला नाही, इव्हन स्त्रियांमध्येही फरक केलेला नाही. उलट त्यांचे विचार एवढे आधुनिक होते की त्या काळी त्यांनी असा विचार मांडलेला की समाजामध्ये जर स्त्रिया अग्रेसर असतील तोच समाज पुढे जाऊ शकतो. तेव्हा त्यांना माझा मानाचा मुद्रा आणि थोडीशी कविता मी माता रमाई बद्दल लिहिलेली आहे. काय लिहावे हे सुचत नव्हते, काय लिहावे हे सुचत नव्हते, काय बोलावे हे कळत नव्हते, काय बोलावे हे कळत नव्हते. कारण माई तुमच्यासाठी तेवढे शब्दच अस्तित्वात नव्हते. कारण माई तुझ्यासाठी तेवढे शब्दच अस्तित्वात नव्हते. स्वतः उपवाशी राहून तू दिला घास माझ्या ओठी. तू स्वतः उपाशी राहून तू दिला घास माझ्या ओठी. त्यामुळे पडली खळगी तुझ्या पोटी. त्यामुळे पडली खळगी तुझ्या पोटी. जळत राहिली स्वतः या विषमता असलेल्या समाजात, जळत राहिली स्वतः या विषमता असलेल्या समाजात. तरीही नव्हती तक्रार तुझ्या ओठी, तरीही नव्हती तक्रार तुझ्या ओठी. माई तुझ्या साथीमुळे बाबांनी केले समाजाला जागृत. माई तुझ्या साथीमुळे बाबांनी केले समाजाला जागृत. लिहिले हे संविधान केले बहुजनांना अर्पित. लिहिले हे संविधान केले बहुजनांना अर्पित. काय सांगू माई आता
आजच्या स्त्रियांची कहाणी काय सांगू माई आता. आजच्या स्त्रियांची कहाणी. विसर पडला आहे तुझ्या त्यागाची मनी. विसर पडला आहे तुझ्या त्यागाची मनी. महिला आता रमल्या आहेत कुटुंबात. महिला आता रमल्या आहेत कुटुंबात. कोणती नेसू साडी, कशी घालू दागिने, तिच्यापेक्षा मी कशी भारीच दिसते. असे पडले प्रश्न या मेलेल्या बुद्धीत. असे पडले प्रश्न या मेलेल्या बुद्धीत. फक्त संविधानाने दिला तिला जगण्याचा हक्क. फक्त संविधानाने दिला तिला म्हणजे आपल्या सर्व स्त्रियांना, समाजाला जगण्याचा हक्क, न्याय, समता, बंधुता आणि प्रेम असावे आपल्या वागण्याचं. धन्यवाद. जय भीम. छान प्रार्थना. त्यांच्या या भाषणावरून मी रमाईसाठी त्या 2 ओळी गाते. जेव्हा फाटक्यात नांदली रमाई तेव्हा आजच्या नवऱ्या ज्या आहेत त्या शालूमध्ये नांदता आहेत. तर याही महिला आता शालूपेक्षा काही कमी म्हटलेल्या नाहीयेत. त्यांच्या मिस्टरांची वाट बघत होत्या. सगळ्यांचे मिस्टर उपस्थित असतील तर हात वरती करा, तरच त्या पुढे येतील. अरे निकीचे मिस्टर रागावलेले आहेत तरी त्या जोरदार नाचणार आहेत. डान्स सादर करणाऱ्यांची मी नावं सांगते. विभा जाधव, दीपाली मोहिते, पूनम रणखांबे आणि प्रार्थना टप्पाल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रोत्साहन द्या. म्हणजे ज्या स्टेप शिकलेल्या नाही त्या आपण त्यांना केल्या पाहिजे. इतक्या साऱ्या टाळ्या वाजवा. या महिलांना हसायचं नाहीये. अक्षरशः सकाळी 4ला उठून भाजी पोळी करून दुपारी न झोपता 4 वाजता त्यांनी हा सगळा घाट घातलेला आहे. आणि मेकअपला सुद्धा खूपच वेळ घेतलेला आहे. खास करून मी बरोबर 4ला आलेली. 4 म्हणजे 4. मला माहिती आपल्या सोसायटीतल्या श्वेता शेट्टी या इथे आता उपस्थित आहेत. त्यांनी आताच आपली उपस्थिती दर्शवली आहे. त्यांच्या स्वागतासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. धन्यवाद. आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल. Thank you.
त्यांच्यासाठी सर्वांनी उभं राहून टाळ्या वाजवायच्या आहेत प्लीज. वाजेपर्यंत नवऱ्याची झोपमोड करून या प्रॅक्टिस केलेली आहे. त्या भाऊंकरता पण टाळ्या वाजवा सगळ्या. बिचारे झोपले नाही रात्रभर. विनोद भाऊ आभार. मी बोलते, आमचा महिलांचा उद्देश फक्त हाच आहे की आपली माता रमाईच्या जयंतीसाठी आज 4 जणी उभ्या राहिल्यात धाडशीने. 8 जणी उभ्या राहू द्या. बोला माता रमाई यांचा, माता रमाई यांचा. जय भीम, जय भीम. ते कोणतं गाणं आहे तिच्या? पैसा लावण्या भीमाला थापल्या शेणाच्या गौऱ्या, फाटक्या लुगड्यात रांजरी नम रमाई, तेव्हा शालूत आम्ही तुम्ही बसलोय. चुकीचा. चालू केले. प्रॅक्टिस केल्या. पुन्हा एक नृत्याचं सादरीकरण आहे. त्या सादरीकरणामध्ये ज्योत्स्नाताई आणि आरती सकपाळ या एकदम सिक्रेट डान्स आहे वाटतं हा, कारण आम्हाला माहितीच नव्हतं. डायरेक्ट येऊन बसलेल्याच आहेत त्या. मग आता बघण्यापलीकडे पर्याय नाही तेच ना. हा सरप्राईज डान्स आहे आणि झाल्या बगैर तर उठणारच नाहीये.
त्यांच्या पोझिशनची एक फोटो घ्या. भांडायला बसलाय की डान्सला? ओके, जात. ओके, एन्जॉय युअर डान्स. स्टार्ट. गान येते ओठावर सय्याद माले यादी घर घरच्या जात्यावर माया भीमाचा दरारा साती खंडातून त्याच भाषण बरस जसं सिंहाचं गर्जन. एक फ्री डान्स पण होणार आहे, पण त्याच्या आधी काही मुलांनी भाषणाची जी तयारी केलेली आहे ती आपण थोडी शांतपणे ऐकूया. किती मुलं भाषण करणार आहेत? तस्मय आणि स्वराज या फक्त दोघांचं भाषण राहिलेलं आहे. त्याच्यानंतर सर्वांचं पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत करण्यात येईल. उपस्थित असलेल्या कोणत्याही महिलांनी घरी जाण्याची घाई करू नये किंवा ऑलरेडी त्या लेटच आलेल्या आहेत. त्यामुळे कार्यक्रमानंतर छोटासा एक अल्पआहार पण ठेवलेला आहे, त्याचाही आस्वाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. भाषणानंतर
सामायिक टपाल इथे आपल्या समोर भाषण करत आहे. तसं Hi everyone, today I am going to present the speech on Mata Ramai. Mata Ramai was the wife of Dr. Bhimrao Ambedkar, the father of the Indian Constitution. She was also called Mother Ramai. She had a huge impact on Dr. Babasaheb Ambedkar's life. She helped him to go higher studies abroad. She was endeavors in his social reform, social justice and reform. Her father earned money by carrying fish baskets from Bhopal harbor. Her parents passed away when she was young and her siblings to be raised by her uncle in Bombay. She was married to Bhimrao when she was 9 years of age and Bhimrao was 15. She passed away of prolonged illness on 27 May 1935. Thank you. स्वराज इथे भाषण करतोय. Hi everyone, my name is Swaraj Jadhav. I am going to present a speech on Mata Ramai. Today is the birth anniversary of Mata Ramai. The name Mata Ramai is no longer belongs to an individual, but has become infinite consciousness. Similarly, Shivaji Maharaj's success was due to his mother's share. Jyotiba Phule's success was due to his wife Savitribai Phule's lion's share. Similarly, the savior of Dalits, the architect of Indian Constitution, great jurist, Bodhisattva Yugandhar of ages, Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar was fulfilled duties of sacrifice, idol of modesty and decency. Mata Ramai was born in 7 February 1898 in Vanana. We take care like a baby of Babasaheb Ambedkar. Mata Ramai sacrificed his life up to 27th May 1935. Thank you. हे टाळा रक्षक वनच्या आपल्याकडे एक मॅडमची उपस्थिती आहे. अनिता कुशल वर्धन त्या आपल्या समोर 2 शब्द बोलणार आहेत. कृपया सर्वांनी शांततेची, संविधानाची, संयमतेची जाण दाखवावी. थँक्यू. She was born on 7 February 1897 from Kasagiri district, Maharashtra. She died on 27 May 1935. That time her age was 38. Her full name was Ramai, but everybody used to say her Ramai, Mother Ramai. Her husband name is B.R. Ambedkar, that's why everybody knows. But then also I want to say few words about him. Ramai was born in a poor family to Vikul Dhatre and Rukmini. She lived with her 3 sisters and brother Shankar in the Mahapura locality within the village of Vananda. Near her father earned a livelihood by carrying baskets of fish from Dapol harbor to the market. Her mother died when she was young, and after her father also died, her uncles Valankar and Govind Purkar took the children to Bombay to live with them in Baikala market. She was married in the year 1906 in a very simple ceremony in a vegetable market of Baikala, Mumbai. At the time, Ambedkar was aged 15 and Ramai was 9. His affectionate name for her was Ramu, while she called as Sahib. They had 5 children: Basant, Ramesh, Hindu,
Apart from them, Yashwant, who was born in 1912 and expired in 1977. The other 4 died in the childhood. Credit by the husband, we are Ambedkar book, taught in Pakistan, published in 1941, and dedicated to Ramai, the futurist Ambedkar credit her with a transformation from an ordinary Diva or Diva to Dr. Ambedkar. Thank you. Thank you very much. हे टाळ्या वाजवा. This is my first speech I have spoken on the mic, otherwise I don't say it. This is again because of my husband, because he's not there right now. Because of him I am saying. I'm saying this. Thank you very much. धन्यवाद मॅडम साठी खूप जोरदार इथे टाळ्या झाल्या पाहिजे कारण की त्या पहिल्यांदाच म्हणजे माईक मध्ये खूप शाय अशा खूप शांत एकदम म्हणजे सोजवळ अशा त्या मॅडम आहेत पण त्यांनी पहिल्यांदाच इथं प्रयत्न केलेला आहे छान खूप छान जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी